बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। अनिकेत सुनील तटकरे यांची विधान परिषदेची वाट आता बिकट झाल्याचं पाहायला मिळते, कारण कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक आमदार वाढण्याची शक्यता आहे। महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेतील नगरसेवकांमुळे सूत्र बदलण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद सदस्यासाठी बहुमताचा आकडा आहे, तर हा बहुमताचा आकडा आता भारतीय जनता पक्षाकडे असल्यानं नगर परिषदेतील नगरसेवकांमुळे सूत्र बदलणार आहे। महापालिका, नगरपालिका येथे भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जास्त आहे। कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणखीन एक आमदार वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अनिकेत सुनील तटकरे यांची विधान परिषदेची वाट बिकट होत असल्याचं चित्र आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, निश्चितच शुभम, सध्या आपण पाहिलं तर नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकाच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी सुरू असली तरी दुसरीकडे लवकरच आता राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका देखील पार पडतील आणि या परिषदेच्या निवडणुकांमध्ये सध्या जर आपण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या प्राधिकरणात पाहिलं तर अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे याची विधान परिषदेची वाट आता बिकट पाहायला मिळते, कारण याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या झालेल्या लढतीमध्ये नारायण राणेंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अनिकेत तटकरेंचा विजय झालेला होता। मात्र आता राणे आहेत ते भाजपमध्ये आहेत आणि भाजपचं संख्याबळ जर पाहिलं या स्थानिक प्राधिकरणांमध्ये तर ते बहुमताचा आकडा मिळतोय। त्यामुळे अनिकेत तटकरे जे स्वतः प्रदेशाध्यक्षांचा मुलगा आहे त्यांच्याच विधान परिषदेची वाट आता बिकट होताना पाहायला मिळू शकते। ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।